विठ्ठल जय जय विठ्ठल जय हरी 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 विठ्ठल जय जय विठ्ठल। तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कायमी पतित कीर्तिवानु, कायमी पतित कीर्तिवानु, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। अवतार तुम्हा धराया कारण, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन जड जीव, उद्धराया जन, उद्धराया जन जड जीव, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। वाढावया सुख भक्तिभाव धर्म, वाढावया सुख भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म, भक्तिभाव धर्म धर्म भक्तिभाव धर्म। वाढावया सुख भक्तिभाव धर्म, कुळाचार नाम, कुळाचार नाम विठोबाचे, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, चंदनाचे अंगी, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी, तैसे तुम्ही जगी संत जन, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप, तुम्ही संत माय बाप। पांडुरंग
ओशा ओशा। सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं, मेरे सरकार आए हैं। मेरे सरकार आए हैं। लगे कुटिया भी दुल्हन सी, लगे कुटिया भी दुल्हन सी, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। पखारो इनके चरणों को, बहाकर प्रेम की गंगा। 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 बहाकर प्रेम की गंगा। बिछा दो अपनी पलकों को, बिछा दो अपनी पलकों को, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में, सरकार आ गए हैं मेरे गरीब खाने में। आया है दिल को सुकून के करीब आने में, आया है दिल को सुकून के करीब आने में। मुद्दत से प्यासी अखियों को मिला आज वो सागर, मुद्दत से प्यासी अखियों को मिला आज वो सागर। भटका था जिसको पाने की खातिर इस जमाने में, भटका था जिसको पाने की खातिर इस जमाने में। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। उमड़ आई मेरी आंखें देख कर अपने बाबा को। देख कर अपने बाबा को। हुई
रोशन मेरी गलियां, हुई रोशन मेरी गलियां, मेरे सरकार आए हैं। सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए हैं। सोनी दुनिया से तुम आकर फिर नहीं जाना, मेरी इस सूनी दुनिया से। तुम आकर फिर नहीं जाना, मेरी इस सोनी दुनिया से। तुम आकर फिर नहीं जाना, मेरी इस सूनी दुनिया से। मेरी इस सोनी दुनिया से कहूँ हरदम यही सबसे, कहूँ हरदम मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। को पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। धन्य हुए हैं नैन पुजारी, जीवन नैया तुमने तारी। मंगल भवन अमंगल हारी, मंगल भवन मंगल हारी। निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी।
मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। गुरु मेरी पूजा, गुरु गोविंद, गुरु मेरा पार ब्रह्म, गुरु भगवंत। सद्गुरु चरणी सुमने फुले वाहिले, हो सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। माझे जीवन सफल झाले, माझे जीवन सफल झाले। सद्गुरु चरणी सुमने फुले वाहिले। सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले। त्याग मूर्ति, त्याग मूर्ति मौन की, त्याग मूर्ति मौन की, त्याग मूर्ति, त्याग मूर्ति
करी तप साधना हे धडधड करी अंदर सुली नागेश्वरी अंदर सुली नागेश्वरी प्रथम शिवालय शोधिले सद्गुरु चरणी सुमन फुले वाजले हो सद्गुरु चरणी सुमन फुले वाजले राजे ध्यानाचरणे शिवनामाची जपेवणी कनकायाही होय लोळ कनकायाही होय लोळ देह शिवनामे रंगले सुमन फुले वाहिले निर्मळ निष्काम कर्मयोगी श्रीराष्ट्रसंत निष्काम कर्मयोगी सद्गुरु जनार्दन नारायणं नमस्कृत्यं नरं केवलं ज्ञानमूर्तिं वनवातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधी तत्त्वरूपं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि शुक्लां ब्रह्मविचारसारपरमां माध्यां जगद्व्यापी विना पुस्तकधारिणं वेदां जात्यान्धकारभावं हस्ते स्फटिकमालिकां विदृतिं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवती बुद्धि
प्रदाम ओम नमः पार्वती पते बजरंगबली की जय जय जनार्दन मंगलमय गौरी शंकर महादेवाच्या कृपेने श्री राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामींचा पालखीचा सोहळा, धान्य फेरीचा सोहळा गेली 21 वर्ष आपल्या जाफराबाद तालुका कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या आनंदानं, प्रेमानं आणि तुम्ही साजरा करताय. वर्षभर कष्ट कर कुटुंबासाठी धान्य उत्पन्न करून काही भाग सद्गुरू जनार्दन स्वामींच्या कार्यासाठी देतात. देव तुम्ही सर्व घरातली मंडळी आहे, माहेरची मंडळी आहे, म्हणूनच माहेरचे साडे घातले सर्व. आणि सदुपयोग होतो की नाही प्रत्यक्ष येऊन बघा. साधू संतांच्या मुखात, गोरगरीब मुलांच्या मुखात येणार जाणार आहे. आणि वारकरी असो, शाळेतले सहल असो किंवा आणि वारकरी शिक्षणाची मुलांची सोय त्र्यंबकेश्वरला आहे. 35 विद्यार्थी आहे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की संत श्री नवरत्नाथ महाराज यांच्या यात्रेच्या वेळेस हजारोच्या संख्येने दिल्या जातात. तशी यात्रा पौष महिन्यात असते आणि आता पुढच्या महिन्यामध्ये, ज्येष्ठ महिन्यामध्ये उटीची वारी असते. अनेक दिंड्या आश्रमावरून जातात, त्यांच्या भोजनाची व्यवस्था होते. आणि म्हणून आपल्या दिलेल्या अन्नाचा अशा प्रकारचा सदुपयोग होतो. म्हणून असं वाटतं की नाही, बाबांच्या कार्यासाठी दिलं पाहिजे, बाबांच्या कार्यासाठी दिलं पाहिजे. देव आपल्या समाजामध्ये सद्गुरू जनार्दन स्वामींनी अवतार घेतला आणि हे कार्य मांडलंच. गोरगरिबांच्या घरापर्यंत जा. मला या क्षेत्रामध्ये येऊन जवळपास 43 वर्ष झाले संन्यास घेऊन. पहिल्यापासून जनार्दन स्वामींनी धान्याची सेवा दिली. निफाड तालुका, येवला तालुका, संगमनेर तालुका, कोपरगाव तालुका आणि अशा आणि कोळपेवाडी तालुका एवढ्या भागात 2 महिने बस फिरायचो. त्यावेळेस 300-400 पोते धान्य व्हायचे, पण प्रत्येक वस्तीवर जावं लागायचं. तुमचं मात्र गावातच सर्व काही आहे, गावातच सर्व मंडळी असते, ते प्रत्येक वस्तीवर जावं लागायचं. ते महिगिरी बाबांना माहिती आहे, राघवगिरी महाराजांना माहिती आहे आणि आमच्या शेवीमध्ये असणाऱ्या मुलांना माहिती आहे. सकाळी एकदा निघलं की संध्याकाळीच आणि कुठंतरी एखादी कोटी करायला असते तिथं राहावं लागायचं. पण काय हा उद्देश काय, म्हणजे खूप तसे काही लोक काही बोलत होते त्यावेळेस. त्यावेळेस पासून सहन करायची आणि सवय लागली. काही शिव्या पण द्यायची. आता आपण काही घेतच नाही, खायचं प्यायचं काही येत नाही, मग शिव्या घ्यायला का हरकत? काही घेत नाही ना आपण, आम्ही स्वतः थोडा वेळ घेतो.
पण कोणी काहीच देत नाही, त्यांनी शिवाय द्या त्या सुद्धा घेतल्याच पाहिजे. आणि राघवगीर महाराज माहिती काय बोलतात कधी कधी, त्यांची चूक नाही, कारण डोळ्यामध्ये धूळ फेरणारे पुष्कळ आहे, त्यांची काय चूक, त्यांना काय माहिती कोणाकडे काय आनंद आहे तेवढा. मस्की साहेब सुद्धा फुगडे खेळले, शेठ सुद्धा, किती आनंद आहे. आता हा विकत मिळालं का बाहेर कुठं, आमच्या आदिवासी भागासारखं झालं तुम्ही. सारखी कपडे, युनिफॉर्म सगळे बँड आहे, बँडवाल्याला पण युनिफॉर्म असतो, पण आपण बँडवाले नाही. आपण छत्रपतीची वंशज आहोत, बघायचा आपल्याला मान पाहिजे. आमच्याकडे मायबाईने पण अशी पेटी घालतात लग्नाला. आणि हे आनंदाचा सोहळा. 7 जानेवारी जसा आदिवासी भागात बोरमाळला आहे तसा सोहळा तुम्ही आणि करताय. महाराष्ट्राची प्राणप्रतिष्ठा शतवारला पण देश घेता नाही आला तुम्हाला, 2 दिवस लेट होईल बरं आहे. तर बरं महाराष्ट्रात थोडे मोठे होतात आणि मग आपल्याला नामकरण संस्कार वगैरे सगळे झाले आहेत. आणि म्हणून द्या या तुमचे भक्तिप्रेम आणि अत्यंत उल्हास आणि अंतकरण भरून आलं की जनार्दन स्वामीच्या वेळेस अशी मिरवणूक काढली तर ते मिरवणूक भांडे बाजारामध्ये गेली आणि सर्वांनी घंटे वाढल्या. बाबाजी असेल गाडीत बसेल होते म्हणून बाबाजी डोळे उघडा नाही म्हणजे भाऊ आपण बस ते डोळे लावून घ्यायचे पूर्ण मिरवणूक होईल म्हणून बाबाजी तुमच्याकरता नाही पण आमच्याकरता तो उघडा. हे व्यापारी लोक आहेत, घाटामधून तुमचं स्वागत करतायत, माय बहिणी कळत घेऊन चालत आहे, हाती आहे, उंट आहे, लाठी बनाटीवाले, दानपट्टा फिरणारे, आपल्या शान पिढीचे वैभव आहे. बरं बाबा तुम्ही म्हणताना उघडतो त्र्यंबकेश्वर महाराज की तेव्हा बोलत बाबाजी मिरवणुकीला डोळे उघडायचे नाही तर अजिबात नाही. बरं एवढंच नाही, इथून गोंधळ खेळून निघायचं नाशिकला मध्ये डोळे डोळे पाणी प्यायचं असेल तर असं वैभव पाहू नये. मग जनार्दन स्वामीचं ध्यान आलं की त्यांचं वैभव आणि तुम्ही या कामाराचं करताय. तुमची दृष्टी जनार्दन स्वामीवर आहे. खरं सांगतो एवढा सेवाभाव आपल्या कुळामध्ये असणं म्हणजे खरंच काहीतरी पुण्याचाच मागील पर्याय, मागील पुण्याचाच भाग असला पाहिजे, आईवडिलाच्या पुण्याचा भाग असला पाहिजे. सांगे आणि गोंधळखेडा एवढं जीव लावून सेवा करणारे मंडळ, शिवाजी महाराज असो, सरपंच असो, विठ्ठल बाबा असो, काबराशेठ असो, पिंपळे गुरुजी असो, साहेब असो, मामा असो. मामा तर खरंच मामाचे, आमचे मामा पण असेच होते पण त्यांना शेतीची आवड होती ते. आणि म्हणून देव सगळ्यांचा सेवाभाव फार मोठा आहे. खूप सेवेनं देव आणखीच होतो महाराज. तर आपण तर माणसं आहेत, माझं महाराज साधा माणूस आहे, का बरं एक प्रसन्न होणार, सेवेनं का नाही होणार. आणि म्हणून या कार्यक्रमासाठी तुम्ही एवढा उल्हास प्रेमानंद दाखवला त्याबद्दल सर्व ज्येष्ठ वरिष्ठ बालगोपाळ माय बहिणीचा आणि सर्व मंडळी आणि सेवाधारी मंडळी, काबराशेठ असो, पिंपळे गुरुजी असो, गोखाडे साहेब असो, शिवाजी पाटील असो आणि सरपंच असो, मामा असो, सर्व मंडळीला, ज्येष्ठ वरिष्ठांना माझं बाबाचा नमस्कार आहे, माय बहिणीला सुद्धा नमस्कार आहे. देव भगवान श्री महेशगिरी बाबा एवढा त्रास आहे महाराज उन्हामध्ये फिरायचं. मी तर 10 दिवसाचा थकून गेलो. म्हणलं कसं काय ना दुपारचा कार्यक्रम करूच पण काल शक्यच नाही. मला मंदिराला प्रदक्षिणा घालता येणार, एवढा जीव गळून गेला आहे कोरोनानं. आणि हाय ट्रीटमेंट दिली गेली प्रकृतीच्या मानानं जास्त. तुम्ही आता अन्न खाता म्हणून ठीक आहे, पण प्रकृतीच्या मानानं फलाहाराच्या मानानं ती
ट्रीटमेंट हाय झाली आणि त्यानं आता 1 वर्ष झालं, आज 1 वर्ष 1 दिवस झाला, तरी तो त्रास आहे. खूप अशक्तपणा. थोडी जागी पूजाला वेळ झाला तर असं वाटतं झोप जाईल पडन का. ते 10-11 इंजेक्शन आणि ते काय मी सांगितलं ते दिलीप महाराज 100-1 तर झाले असेल ते सलाईन. काल सलाईन चुकीचंच गेलं, एवढा आज झाला. आता ते भोग आहे, साधू संतांना सुद्धा भोगूनच पूर्ण करावं लागतं. आम्ही देवाला सांगतो की भोग जेवढे असेल तेवढे भोगूनच ते संपवावं लागतात. कोणी असं मग पुढचा जन्म चांगला आहे. आणि म्हणून देव काही गावाला जाणं होत नाही प्रकृतीमुळे. त्या गावाचे लोक जर आले असतील त्यांनी मी क्षमा मागतो. चांगला जीव झाला ना तर मग काही नाही, हाऊस तर खूप आहे. पण तर बोलता जे आलं नाही तर काय उपयोग येतो मग. आमचं काय आम्ही ते शब्द रत्नाची ठिकाणं आमच्याजवळ द्यायला काय तुम्हाला, न प्रसाद न काही न काही. आम्ही फक्त चांगलं बोलू शकतो, चांगलं देऊ शकतो एवढंच, नाही तर काय आमच्याजवळ द्यायला. आणि म्हणून वेगवेगळ्या श्री महेशगिरीजी बाबा, श्री रामगिरीजी महाराज आणि आता प्रक्षेपणाच्या माध्यमातून आमची वेगवेगळ्या मंडळी खूप आहे. खूप मंडळी साधू संत पण पाहतात आणि सगळा सोहळा पाहतात. आता माझं वजन एवढं नाही तेवढं हार आणलं तुम्ही. काल वजन केलं शिवाजी महाराजाला विचार, तेवढंच हार. या हार पुढं हार खावा लागते आम्हाला. आम्ही येते बाबाजी तर हार नसे नको नको नको. पण आम्ही गुरुपौर्णिमेला बळगदरी झालं ताबडतोब काढून ठेव. डोलीचे फुलं प्रत्येक दुपारच्या स्नानाला काढून ठेवावं लागायचे, काढून टाकावं लागायचं. ते महात्यागी होते. आता ते तुमचं मन मोडत आहे. गहरी सहानुभूती दिखाने वाले की आज्ञा को उल्लंघन नाही करना चाहिए. काही तुम्ही एवढी सहानुभूती दाखवता, एवढी सेवा करता, एवढे पैसे देऊन तरी होईल नाही होणार. आमदार साहेबांना सांगितलं की आम्ही पैसे करतो, एवढे लोक काम करणार नाही तेवढे तुमच्या आणि तिथं करता. केवळ आणि केवळ गुरुमाऊलीची कृपा आहे महाराज. आणि कृपा संपादन करण्याला एकमेव साधन तुम्ही महाराष्ट्राची प्राणप्रतिष्ठा केली. दास्य भक्ती सेवाभाव तुमच्या अंतःकरणात कावतीत झाला असेल ते थोडा अभ्यास केला. ही त्या संकटमोचन हनुमान महाराजांची कृपा आहे. त्याच्यामुळं हा सेवाभाव या दोन्ही गावाच्या लोकांना एवढा हे झाला. तसं 50 गावाच्या लोकांना झालं प्रत्येक गावामध्ये. आणि आता अनुष्ठानला येऊन आता परत 2 वर्ष अनुष्ठान झालं नाही. या वर्षी अनुष्ठान आहे ना, अक्षय तृतीयाचं 1 तारीखपासून 8 तारीखपर्यंत. आणि आणखीन तुम्हाला चांगलं कौतुक पाहायचं असेल आणि वेळ असेल तर 21 तारखेपासून तर 27 तारखेपर्यंत ज्ञानेश्वर माऊलीचं हात जोडून विनंती माझी तुम्हाला नमस्कार करून सांगतो की त्यांना काहीच माहीत नाही. खाणं आणि पिणं म्हणजे पाणी नाही एवढंच माहीत. आणि काही विकत आणायची गरज नाही. प्रत्येकाच्या घरासमोर आंब्यासारखे मुमाची झाडं आहे, तीच काढायचे, ते झाडायचे, तेच खाली पुरायचे, तिथंच अमृत तयार करायचं. म्हणून त्या भागात पायासाठी आलं तर चांगलंच आहे. आमंत्रण द्यायला सांगितलंय म्हणून सांगतो. दास्य भक्तीचं किंवा सेवाभाव भक्तीचं उत्कृष्ट उदाहरण जर कोणतं असेल तर श्री मार्तराय आहे. आणि मग मार्तरायचं भजन पूजन करणं किंवा भक्ती करणं. तुम्हारे भजन राम को पावे, जन्म जन्म के दुःख विसराय. ती भक्ती रामरायाला पावत होते. आणि म्हणून श्रीमद भगवद्गीतेचं एक धर्मप्रमेय आणि आपली सेवा सद्गुरू जनार्दन स्वामी चरणी समर्पित करू. वेळ झाला आहे कबूल. दररोजच खातो जशी दात निघली तशी दाताने करून खातो ना आपण. एक दिवस आज चतुर्थीच धरायची, आज उद्याची चतुर्थी जवळ खेळलं कार्यक्रम मावले आमंत्रण द्यायला आले. पण आजच थोडी चतुर्थी लागली व लागू देऊ नका, नाहीतर आता लागलीच बाबा कधी आवडते असं नको. आनंद कोटी ब्रह्मांड चक्रचालक भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं ज्ञान कर्म संन्यास योग समजून सांगताना आणि 4थ्या अध्यायामध्ये आणि 11व्या श्लोकामध्ये भगवान सांगतायत. श्री भगवान वाच
ये यथा मां प्रपद्यन्ते तस्यार्थं भजाम्यहम् ममावत्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः ये यथा मां प्रपद्यन्ते तस्यार्थं भजाम्यहम् ममावत्मानुवर्तन्ते मनुष्या पार्थ सर्वशः. श्री ज्ञानेश्वर माऊली आपले गुरुदेव भगवान श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या आणि कृपेने भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरीमध्ये या श्लोकात मराठीमध्ये भाष्य करताना सांगतायत. एरवी तरी पाही जे जैसे माझे ठाई भजती तया मीही तैसाची भजे देखे मनुष्य जात सकळ हे स्वभावता भजनशील झाले असे केवळ माझे ठाई परी ज्ञानेविने नाशिले जे बुद्धिभेदाशी आले तेनेची या कल्पिले अनेकत्व म्हणून या भेदी भेदू देखिली या अनामे नामे ठेविली देवी देवो म्हणती अर्चिताचे जे सर्वत्र सदा सम तेथे विभाग अधोत्तम मतिवंशेष भ्रम विवंचिते. बोल हरी बोल हरी 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 बोल हरी बोल हरी 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 भगवान श्री जनार्दन आपल्या प्रिय भक्त अर्जुनाला श्रीमद भगवद्गीतेचं हे गोडा सामृत हे द्यावं हे पोटात जाणं गरजेचं आहे. गंगा दशहरा म्हणजेच गंगा अवतरण श्री गोदावरी जी आहे ती भगवान महर्षी अहिल्याच्या उद्धारासाठी महर्षी गौतमाच्या तपश्चर्येची आणि पूर्ततेसाठी या भूतलावर आली आहे. त्या गंगामायेची सगळ्याच अगोदरची आहे. म्हणून वैष्णव धर्माचा जो कुंभमेळा आहे त्याला नाशिकमध्ये फार महत्व आहे. सगळ्या 72,000 नद्या गोदावरी मायेमध्ये येतात आणि 1 दिवस नाही 2 दिवस नाही 13 महिने राहतात. सगळ्या कुंभमेळ्याचा 4 ठिकाणी कुंभमेळा भरतो. त्यापैकी फार मोठा पर्व काळ 13 महिन्याचा फक्त श्री क्षेत्र नाशिक त्र्यंबकलाच आहे. नाहीतर 1.5 महिन्यामध्ये 3 स्नान असतात. साधूचे 40 स्नान म्हणतात ते फक्त 1.5 महिन्याचाच पर्व काळ आहे. पण आज आणखीन एक वरदान आहे गंगामाईला की 100 योजन कुंभमेळ्याच्या पर्व काळामध्ये 100 योजनाच्या मध्ये आता गोदावरीची पण परिक्रमा करतात. म्हणजे जवळपास नांदेडपर्यंत. नांदेडला नाभी मानले जातं गंगामाईची म्हणजे गोदावरीची. जसं नर्मदा माईची नेमावरला नाभी मानले जातं. नाभी म्हणजे वेगळी. तसं नांदेड जे आहे तिथं दक्षिण वाहिनी मैया गोदावरी उत्तर वाहिनी आणि त्या ठिकाणी आणि तिथपर्यंत स्नानाचं महत्व आहे. आणि म्हणून तिला सर्वांची मोठी बहीण असल्यामुळं तिचं निस्मरण तीच प्रकार गीतेचं आहे. गीता गंगोदकंपित्वा पुनर्जन्म न विद्यते वाचे म्हणता गंगा गंगा
आणि दृष्टवा गोदा शतम पापम. तसं श्रीमद भगवद्गीताने जवळ असले तरी 18वा अध्यायाचा 62-63 श्लोक पहा तुम्ही. गीतेचा दररोज जर एक श्लोक वाटला तर किती पुण्य आहे. अर्धा श्लोक वाटला तर किती पुण्य आहे. निश्चित ठेवली आणि दररोज दर्शन घेतलं तरी. सद्गुरुजानंद स्वामी एक सहज शिष्य होता. सांगितलं का निदान ग्रंथ नाही वाचित तर निदान घरात तरी ठेव. महाभारत हा ग्रंथ कोणी म्हणतं घरात ठेवू नका, त्यानं भांडणं होतं. तसं दररोज महाभारतच आहे महाराज प्रत्येक घरामध्ये ग्रंथ ठेवायचं. तर काय पुस्तक विचारले ग्रंथ काहीही गोल काढतात लोक. आम्ही गुजरातमधून भाड्याची गाडी करून गुजरात सरकारनं आणि कन्सेशन रेटमध्ये महाभारताचे 18 पर्व आहे. 18-22 जे काही जवळचे भक्त होत्या नाही पुनरावृत्ती तया नरा. नुसतं घरात ठेवा बाबा ग्रंथ. निदान लक्ष्मीपूजनाच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सरस्वती पूजन असतं, निदान त्याच्यावर डोकं ठेवा. ग्रस्तांनी सगळ्या प्रकारचे आम्ही त्यांना महाभारत अनेक प्रकारचे जाता वर जाता येत नाही म्हणून आम्ही सर्व ग्रंथालय खाली घेतो. 2-2.5 हजार पुस्तक आहे, ग्रंथ आहे. बरं ठीक आहे, फक्त धार्मिकच नाही सगळं आहे तुम्हाला. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं चरित्र तुम्हाला पाहायला मिळेल. भगवान बुद्धांचं, महावीरांचं, सगळ्यांचं. जैन साहित्य, मुस्लिम साहित्य, पूर्ण श्रीमद भगवद्गीता आणि ताम्रपत्र कोणाने एक जमीर भाई ते आले आश्रमातून, बाबा माझ्या एका ताम्रपत्राचं उद्घाटन करायचं. दररोज नमाज पाडणारे आता जसं त्यांचं रमजान चालू आहे. चला पण माझी एक विनंती म्हणून काय लागायला तुमची मोलमजुरी असेल ते घ्या, पण श्रीमद नित्यनेमी मला ताम्रपत्रावर करून द्या. बाबा तुम्ही ताम्रपत्र द्या पण माझ्या घरी यावं लागेल तुम्हाला. म्हणलं जाईल येईल बाबा. धान्य गोळा करांना सगळ्याच्याच घरात जातं. एवढंच नाही, माझ्या आईबाई वेशेचे पण घरात जात नाही. आमच्या घरी याल तुम्हाला जर दान करायची सत्प्रवृत्ती झाली तर का बरं नाही येणार. हमारे घर में आएंगे क्या म्हणा, जरूर आएंगे. हमने कुछ लेते मगर बच्चे को जो शरबत चलेगा मग. और आपको क्या चलेगा बोला, आपके पास जो अनार का बगीचा है उसमें से अनार दे दो, खाएंगे हम तो फलाहारी. त्यानं पाहिलं बाबा हो द्या हो. महाराष्ट्र शासनाने गौरव केलेला 4-5 पत्र फक्त, आणि त्याची पत्नी, ते 2 मुलं, ते तेवढ्या पत्राचा काय कमाल झाली म्हणून. फारसी भाषेत कुराण आणि उर्दू भाषेत कुराण, त्या सगळ्यांनी ताम्रपत्र पूर्ण शासनाने गौरव केला म्हणून. आता त्यावेळेस खूप दिवस झाले, 30-35 वर्ष झाले. आणि म्हणलं जमीर भाई बोले ये अच्छा है बाबा, इसमें हम समाधानी. अच्छा होता है ज्यादा पण जी काय रंजले गांजले हातानं करून. आता हे ठीक आहे, संस्कृत आहे पडलेच आहे, पण उर्दू कुराण एक किंमत चुकला किंवा अर्थ चुकला तर अर्थ बदलून जातो. आपलं जर संस्कृतमध्ये अर्थ बदलून जातो, गुरुजीचा त्यांचा अर्थ बदलून जातो. काय बुद्धिमत्ता आहे. म्हणून द्या हो, खरा तो एकची धर्म जगाशी अर्पावे. खरा तो एकची धर्म
हे करी या ठिकाणी भगवान सांगताय जो जसा मला मी जसा त्याला. इफ आय लुक टू यू आय लुक टू यू. संत साईबाबांच्या खाली ओढलेले असते. इफ आय आता इंग्लिशमध्ये ते लोक आता पाश्चात्य देशाचे लोक पण पुष्कळ यायला लागले. नवीन नवीन पुष्कळ इंटरनॅशनल एअरपोर्ट झालते. इतक्या जमिनीला भावाला की विचारतो सैन्यापेक्षा ते कामाले त्याच्या जमिनीला एवढं भावाला बाबा बाबाजीचं मंदिर बांधायचं आपल्याला. पैसे आले ना आमच्या जमीन भाव पिकत नाही. भरमाड जमीन इतकं भाव आला ते म्हणे आता बाबाजीचं मंदिर बांध आम्हाला होता. त्या 2 एकर 2 एकर असून जमीन. मला म्हणायचं की ही किती भावना श्रेष्ठ आहे. जो जसा मला मी जसा त्याला. मंदिर बांधलं. 2 मुलं 1 मुलगी तिला सोडून पूजा पाठ करतो मंदिरात माणूस बनवतात. हे सार नाही तर काय जीवन चांगलं चांगलं सुचतं की नाही सुचत. एरवी तरी पाहिजे जे जैसे माझ्या ठाई तया ठाई भजती तया मीही तैसाची भजी. जो जसा मला मी जसा त्याला. आपण एक सासूबाई होती रागनाका येऊन देऊ माझी आई येतो. ती सोनाली नाही म्हणायची आता सुनबाई आज नाही तर उद्या हे सर्व तुझंच आहे. आज नाही तर उद्या हे सर्व तुझंच आहे सुनबाई. चांगलं वाग चांगलं सेवा कर. असं झालं ना 18 वर्ष. तिने सांगितलं सासूबाई हे तुमचं उद्या कधी संपणार हे मला सांगा बा. 18 वर्ष झाली तर तुमचं हेच चालू आहे की सुनबाई उद्या सर्व तुझं आहे. उद्याची तारीख तर लिहून द्या बरं मला. उद्या माझ्या नावावर होणारे सर्व असं करावं. हे सर्व उद्या तुझं हे उद्या सर्व तुझं. उद्या आता 18 वर्ष झाले ना. 2 लेकरं झाले सगळं झालं संसार झालं तरी तुम्ही तेच म्हणता. आणि म्हणून बाबा तुझं असं मला मी जसं त्याला. तुम्ही त्यांची तिची सेवा करा आहे म्हणून ती का देणार नाही. आपली मुलगी आहे ती जरी सासरी गेली तिला सांगायचं का माझी सारखी सेवा तुझ्या साधू सासऱ्याची कर. सांगू नये असं पण गेले ते. आमची मोठी बहीण होती ती सासू नंदा सगळे ते आता गरिबी असल्याने मला ती माणसाला नम्रता शिकवते. ही मी माझ्या स्वतःच्या अनुभवानं सांगतो. तिचं लग्न झालं 18 वर्ष जमिनीचा झगडा चालला होता. ते झगडा मिटला आणि सासऱ्याला सांगितली खरंच माझ्या दृष्टिकोनातून लक्ष्मी. ती ज्या आम्ही घ्यायला जायचं ना ती सासूकडे लवकरी बाई पोरं सगळं सोडून चालली तू असं होतं. कधी माहेरी जाताना सून माहेरी जाताना सासूकडे तर अरे महाराज माणसाला 2 मित्र भेटले बस स्टँड. कारण वाढले खुशी देतो म्हणजे आमचं कुटुंब गेलं आता 15 दिवसाकरता माहेरी. मग तू का डोळे तू का तोंड उतरले एवढं म्हणजे आमचं कुटुंब येऊन राहिलं. याला सुख म्हणतात का देव. सुख पाडी या सुखे तेने मुखे अमृत वर्षत असे. तोंडामध्ये साखर ठेवा चांगलं वागा मग सुखच सुख. आपण जर 2 आणि 1 22 जरी केलं तर कधीच सुख नाही मिळू शकत. आणि म्हणून सर्व सुखाची आगर बाप रत्मा देवीवर. हे संतांनी सांगितलं आहे की सर्व सुखाचा आगर त्या भगवान पांडुरंगाची हो मारुतरायाची हो देवीची हो गणपतीची हो कोणाची तरी भक्ती करा. मग तुमच्या घरामध्ये
तर सर्व सुखाचे आगर. आगर तसा अर्थ, आगरचा अर्थ घर पण होतं आणि आगरचा अर्थ मोठं पण होतं. आगर म्हणजे खूप मोठा, तुमची गंजी आहे समजा, मका ती खूप झाली 100-1 पोते, ती जर ठेवली गंज झालं तिचं मोठा गंध किंवा पोते भरून ठेवले त्याला आगर म्हणतात. आगर म्हणजे घर पण होतं. आणि सर्व सुखाचे आगर बापरत मा देवीवर, अशा प्रकारचं तुमच्या घरामध्ये जर भक्ती आली तर हा बघ सुखाचा आगर येईल माझ्या देवा. हेच जनार्दन स्वामीला आम्ही कळत होतो. म्हणून तुम्ही खेड्यापाड्यात जा. श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेच्या वेळेस जनार्दन स्वामी वेरूळ निघायचे, असे खानदेश मार्गानं त्र्यंबक यायचे. त्र्यंबकून निघले का परत असे कोपरगाव मार्गे दररोज 4-4, 5-5 कार्यक्रम एका गावाला व्हायचे. त्याला धर्मफेरीच म्हणायचे. आणि म्हणून जनार्दन स्वामीच्या गाडीला धर्मरथ म्हणतात. 13-25 नंबरची MWN गाडी. आता तिला ती गुरुवर चालायची बंदी, चांगली कंडिशनमध्ये. मी फोन केला म्हणजे बाबा RTOने ते बंद केलं. आता ती किती वर्ष 81 झाली गाडी, ती बंद केली. त्याचा आता ती आपली गाडी येणार नाही. काही झालं कुठं काही होत झालं नाहीच कधी, पण त्याची बंदी आहे. कोणत्या एखादा पोलीस चांगला आहे नाही आहे म्हणून ती गाडी येणार नाही. दुसऱ्या गाडीमध्ये आपल्या गुरुबांधूची पाठवा, तुमचं धान्य काल गेलं. पण मला हे म्हणायचं ते हो की ज्या भावनेने आपण सेवा करतो त्याच भावनेने फळ मिळतं. एरवी मनुष्य जात सकळ आणि असतात भजनशीळ. ते मुळातच भजन म्हणजे प्रेम. सगळेच माणसं कोणावर प्रेम करतात की नाही, सगळेच माणसं कोणावर तर प्रेम असतं. ठीक आहे, काही हिरोईचं कुत्र्यावर प्रेम असतं. एक चांगलं आहे, मोठ्या गाडीमध्ये हिरोईन चालली आहे तर ती त्या कुत्र्याचं देणं मोका घेतला. एक पोरांना विचारलं, मनात केलं की देवा व्हावा हास्य तरुणाने हा आदर्श घेऊ नये. हिरो म्हणजे वीर. वीरता कधीच सिनेमातला नट नाही. चांगला अर्थ डिक्शनरी पहा. हिरोचे किती अर्थ होतात. वीर व्हा, छत्रपती सारखा. छत्रपती इज अ ग्रेट हिरो असं इंग्रजी भाषांतर ग्रेट मराठा म्हणतो ना आपण. आय एम ग्रेट मराठा. असं ग्रेट हे हिरो व्हा. त्यानं देवाजवळ प्रार्थना केली की देवा किमान पुढच्या जन्मी तरी मला पुत्र कर. म्हणजे पुत्र केली तुला पुढच्या जन्मी. ते जर असं स्वामीचे पुत्र झालं तर मिळलं का तुला. म्हणून देव हो काय मागावं, काय योग्य, काय अयोग्य, काय चांगलं, काय वाईट हे समजून घेण्यासाठी संताकडे गेले पाहिजे. कोणत्या तरी पंथाचा आश्रय घेतला पाहिजे आणि कोणत्या तरी ग्रंथाचा आश्रय घ्यायला पाहिजे. सर्वात श्रेष्ठ ग्रंथ नाम ज्ञानेश्वरी जरूर वाच. माझ्या मायमध्ये येतात दिवस गेल्यानंतर आम्ही सांगतो की एक तर भावार्थ रामायण वाचा, मराठीत आहे, नाहीतर मग ज्ञानेश्वरी वाचावी. ज्ञानेश्वरी ज्ञान होईगा मुळा आती मूर्ख त्याला. आणि म्हणून जेव्हा अशा प्रकारची तुमचा निष्ठावंत भाव आहे वाचावी
श्रीमद भागवत वाशी टोंगरेजी महाराजांचं काय तो एक महापुरुष होऊन गेला महाराज. असे लाख लोक असायचे भागवतला. त्यावेळेस भागवतच व्हायचं, फक्त कथा, भागवत कथा, रामायण कथा. आता पुष्कळ कथा निघल्या, सगळ्याच कथा. आता शनीची पण कथा सांगतात 7 दिवस शनी महाराज. आणि डोळे झाकले एकदा 3 तास उघडायचे काही कारण असते. लाख लोक आणि भरपूर अशी देणगी आहे. पण ती देणगी त्यांनी सगळ्या ठिकाणी पवित्र तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी आणि दान म्हणून ते दान क्षेत्र सुरू केले. आम्ही आणि नारायण सरोवरला गेलो. कच्छमध्ये पाणीच नाही महाराज. नारळाचं पाणी होतं खारट, समुद्र सगळं. पर हैराण झालो पाण्याच्या बाबतीमध्ये. नारळ घ्यायचं ते खारट पाणी. पण त्यावेळेस तारुण्य होतं. गेलो आम्ही तिथं तर रात्र झाली. आता यांची जेव्हा भरती तिथून 45 किलोमीटरहून पाकिस्तान बॉर्डर लाईट दिसतात. समुद्राचे 45 किलोमीटर म्हणजे जवळ वाटतं. हे असे जमिनीवरचे 45 किलोमीटर वेगळे, पाण्याचं अंतर वेगळं. आता तुम्ही नर्मदा परिक्रमा केली, नावेतून गेला पलीकडं, ती 40 किलोमीटरचे आहे. कुणी उतरून चहा गेला किंवा नालक काय असं नावेत बसल्यानंतर किती जड माणूस असं तरी जय जनार्दन जगमग डोले माझी पाण्यावर. त्याने सांगितलं बाबा की नर्मदा पुराणमध्ये एक छोटी पण परिक्रमा आहे, तिथं थोडंसं सांगा. गरुडेश्वरच्या पुढं थोडंसं मैया उत्तर वाहिली. हो, पती पत्नी गेली. विष्णू. तर जिथपर्यंत मैया उत्तरेकडे वाहते तिथून सुरुवात, जिथून ती उत्तरेकडे वळली तिथून सुरुवात करायची परिक्रमा. आणि उत्तर बाजू तिची संपली तर तिथून परत यायचं, तिला ओलांडून परत तिथे यायचं. असं गरुडेश्वरला कोणतरी आहे आपल्या गुरुबंधूची मुलगी पौर्णिमा पूनम, तिनं ती यात्रा केली. 4 दिवस लागतात पायी यात्रा, छोटी. आणखी दुसरी एक यात्रा आहे ती दक्षिण वाहिनी. कुठून आहे? जिथून दक्षिण वाहिनीकडे दक्षिणेकडे वाहते तिथून सुरुवात केली, इथून फिरले असे जिथपर्यंत वाहते दक्षिणेकडे, तिथून परत दिशा बंधून जाते. अशा 2 यात्रा आहेत. आणि ओंकारेश्वरची यात्रा मैयाची. अशी यात्रेचं वर्णन आहे. मी काय नर्मदा पुराण पूर्ण वाचलं नाही. रेवाखंड मात्र शिवपुराणाचं रेवाखंड वाचलेले, त्याच्यामध्ये पण असं वर्णन आहे. तिथे काय बाबा कंकड मिश्रण करायचं. आणि म्हणून आपण निष्ठावंत भावनेने, शुद्ध भावनेने अशा प्रकारची परिक्रमा केली, अशा प्रकारची भगवंताची सेवा केली तर तुमचं बुद्धिभेद पण करतील लोक. काय करतात त्यानंतर काय अर्थ आहे? भक्ती केल्यानं कुठं असं होतं काय होतं? दुःख तर आहेच सगळ्याला. माझं बाबा नाही कोरोना झाला, त्यांची भक्ती नाही असं पण म्हणणार आहे. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका. ते काही म्हणते ते परंपरा, दुष्टाची परंपरा आहे, सृष्टाची पण परंपरा आहे. भगवान श्रीकृष्णाला सुद्धा सोडलं नाही. अंगात ज्या वेळेस
आणि रावणाच्या सभेत गेला. अरे मूर्ख आहे तू, रावणाने सांगितलं. म्हणजे का? मी मूर्ख नाही म्हणे. मग तुझ्या वडिलाला मारलं आणि त्यांची सेवा करतो तू. माझ्याकडे मी तुला सेनापती बनवतो. खरंच ना, वडिलाला मारलं तरी तू त्यांची सेवा करतो. म्हणजे तू मूर्ख आहे. वडिलाला मारलं की वडील काही साधन नव्हते. तुला बंगला घेऊन बरेच वर्ष फिरले. माझे वडील एवढे बलवान होते, तुला बंगला घेऊन बरेच वर्ष फिरले. तू काय मला शिकवतो? म्हणून देव तुला आदर करायचं माहित नाही. श्रीरामाला आदर करायचं माहित आहे. माझ्या वडिलांनी माझं हित केलं. म्हणजे मरणाच्या वेळेस माझ्या मुलाला आणि रामराय ताब्यात दिलं. रामरायाने वचन दिलं की मी माझ्या मुलासारखं याला वागवेल. आहे का तू वचनाला पक्का? जटाईला वचन दिलं तू माझं मरण डाव्या हाताच्या अंगठ्यात आहे. तुझं डाव्या हाताचा अंगठा आणि जटाईनं तोडून टाकला. त्यावेळेस तुझं कुठं गेलं सत्य? म्हणून भगवान शंकराने सांगितलं की जो करील सुरापान त्याशी दंडावे रघुनंदन. जो करील परकन्या हरण त्याशी दंडावे रघुनंदन. जो करील सत्याचं हरण, म्हणजे सत्य बोलणार नाही, त्याशी दंडावे रघुनंदन. हे रघुनंदनाचं माझ्या देवाचं कार्य आहे. निष्ठा पाहिली महाराज अंगदाची. आणि असे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म आणि कधी वर्म पाहू नये. बैस उघड गई बैस झाली गाय तरी काय होईल काम देऊ. बुद्धिभेद करणारे पुष्कळ आहे. आम्हाला पण त्यातून जावं लागतं, सगळ्यांना जावं लागतं. भक्ती मार्गाची जी मंडळी आहे खूप खूप सगळे साधू संत हे ते सगळ्याला याच्यातून जावंच लागतं. कोणी चांगलं म्हणतं, कोणी असं म्हणतं, कोणी काय म्हणतं, कोणी काय म्हणतं. त्याच्याकडे लक्ष देऊ नये. असं मिलिटरीमध्ये जसं ऑर्डर म्हणजे ऑर्डर, तसं गुरुदेवानं सांगितलं गुरुवाक्य सदा सत्यम एकम परमपदम. त्याच्याच आपल्याला परमपद प्राप्त होणार आहे, दुसरं पाहू नये. आणि स्वभाव आहे माणसाचं की कोणी नाव ठेवल्यानंतर थोडं राग येतो. बरोबर आहे, येतोच. पण तू थोडं गिळून टाकायचं, थोडं पाय पियाचं गार विलाज देतात. आणि म्हणून देव सांगितलं तू माझ्या वडिलांचं बद्दल बोलतो, पण माझे वडील तुला बंगल्यात घेऊन फिरलाय. तू कुठं सत्य धरलं ठेवलं? रामाची एक वचनी एक वाणी एक पत्नी मर्यादा आहे त्यांचं. त्यांना शब्द दिला ना तो शब्द ते पाळणारच. आणि म्हणून देव असं तुमचा भाव शुद्ध आहे. शुद्ध ज्याचा भाव अशा प्रकारचा भाव शुद्ध झाला की मग देव त्याला दूर नाही. लहान लहान मुलं आता आपल्याकडे आले शिकायला, पण गुरुजी ते फुकट शिकून नाही. आमच्याकडं वारकरी शिक्षण पण आणि शाळेचं शिक्षण पण असे कमी विद्यार्थी पाहायला मिळतात. माऊलीकडे शिकून 4-4 वर्ष चांगले कीर्तन करतात, प्रवचन करतात, रामायण म्हणा भागवत म्हणा करतात. पण निस्वार्थ सेवा मुलांची करणाऱ्या ते गोरक्षनाथ महाराजांची भाऊ आहे. त्याने बाबा मी माऊलीने मला शिकवलं, माऊलीने ते तर मी चांगलं आत्मसात केलं. मला पण असं वाटतं की माऊलीसारखं करावं. म्हणलं काय विचार आहे तुमचा? म्हणजे जे अनाथ मुलं आहेत, ज्यांना आई नाही वडील नाही, अशा मुलांना, आदिवासी मुलांना आश्रमात आणायचं, म्हणजे वारकरी शिक्षण द्यायचं आणि हे पण शिक्षण द्यायचं. म्हणून बाबा याला फार खर्चाचं काम आहे. आता शिक्षण काही सोपं राहिलं नाही. ठीक आहे, आम्ही आश्रमात जागा देऊ शकतो, पण एवढं खर्च म्हणजे माऊली देईल मला. मी कीर्तन प्रवचन करेल, त्यांचा उदरनिर्वाह करेल. असे थोडे असतात महाराज. शास्त्री महाराज अंजनी पर्वताचे खाली त्यांनी बांधलं, शास्त्री झाले. इतकं विद्वान सद्ग्रस्त आहे, त्यांनी सुद्धा हे सुरू केलं. अरे बाबा लोक आपण मदत करतात. निष्प्र असले, निष्काम सेवा असली
तर भरपूर लोक मदत करतात. म्हणलं बाबा हे सोपं नाही. ही वानर सेना सांभाळायचं काम फक्त रामरायाचंच आहे. ही काही साधी नाही. मला 43 वर्ष लहान वय. मी जशी मोठे वानर सांभाळतो तुम्ही जशी लहान वानर सांभाळ. हे लहान फार अवघड आहे. हे यांना सांभाळणं सोपं नाही. नाही बाबा तुमचा आशीर्वाद आहे. ठीक आहे. असं ऐक महाराज एक क्वचित पाहिलं आणि यांचंच नाव आहे लोकमान्य बाळ गंगाधर छोटे होते. गुरुजीने विचारलं हा कोणता देशाचा नकाशा आहे? भारताचा नकाशा होता. मुलांनी सांगितलं काय यार म्हणजे हा. काही मुलांनी सांगितलं इंडियाचा नकाशा आहे, काही सांगितलं हिंदुस्थानचा नकाशा आहे, काही सांगितलं भारताचा नकाशा आहे. बाळ गंगाधर टिळकांना विचारलं कोणाचा म्हणजे हा माझ्या देशाचा नकाशा आहे. हा जो माझा भाग आहे माझा मराठाशी बोलत होतो याच्यामध्ये का माऊलीने किती स्वाभिमान म्हणून सांगितलं. माझा मराठाशी बोलत होतो छत्रपतीचे वंशज आपण ते अन्न पुढले आपल्याला स्वाभिमान पाहिजेच. अभिमान नको, स्वाभिमान शिकव. हिंदू आहे आणि असं स्वाभिमान जागृत झालाच पाहिजे महाराज. त्याची गरज आहे. 9 तरुण पिढीमध्ये आज ठिकठिकाणी छत्रपतीची पूर्णत्व पुतळे हो. मी तर आश्चर्यच केलं. तुम्हाला परत सांगितलं देखील की नाशिकला उतरून रात्री 12 वाजता पॅसेंजर. आता ते रेल्वेचे लय ठिकाणी लय भांडणे ती काय दारू पिता आणि ते काय. आता भारताची पिशवी आणि एक इंडियन एक्सप्रेस पेपर एक रुपयाचे एवढं पेज असेल ते जेवढं वाचत इंग्लिशमध्ये आपली इंग्रजी बरी होती. ते खाली टाकलं उशाला पिशवी घेतली पण झोपायचं देत आहे. लोक झोपू द्या गाड्या बंद. त्यावेळेस एवढं नाशिकची प्रगती नव्हती. 70, 72, 75 सालची मुळास आणि झोपलं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर. तिथं काही कोणी नाही ना. एक बाकडं होतं त्याच्यावर पीठ लागते. 5, 5:30 वाजता गाड्या सुरू होतात. गाडीत बसलो छत्रपतीने नमस्कार केला गेला. तिथं काही त्रास नाही. गेलं स्नान बिन केलं गंगे. नाशिकचा आश्रम पण नव्हतं. त्र्यंबकला गेलो. कर्मधर्म साहेबांना आणि जनार्दन स्वामीने तिथं येत झाला. सर्वांची प्रतिष्ठा झाली आणि माझं गिरवावर तुम्ही नाशिकला जावं. बरं गुरुवाक्य सदा असतात नाशिकलाच. नाशिक बरं काय असायचं त्र्यंबकला यज्ञ असलं का आपल्याला वेरोळ ठेवायचं. वेरोळ यज्ञ असलं की तुम्ही जा नाशिकला. औरंगाबादला यज्ञ असलं तर तुम्ही जा वेरोळला. दक्षतेची माणसं लागतात. जसं माऊली दक्षता घेते घ्यायची जसे बाबाजीचा शब्द आहे. दक्षतेची माणसांना हाऊस माऊसकडं नाही पाहू कामाकडं पाहू. हा बाबाजीचं वाक्य मा. कोणीच पाणी भरणार नाही. हरभर पेरलं तर सुकायला लागलं आणि जे पाणी भरणार होतं तो एकाला सांगितलं की जाय बाबा पाणी भरणे म्हणून रात्री नाही भर तिथं भूते म्हणजे. कोण भरतो पाणी? बाबा तुम्ही जाते पाणी म्हणून बसतो आणि तो म्हणतो तिला भूत जाऊ दे भूत मी बी भूत आहे म्हणतो. बरं रात्री दोन पाणी रात्रभर पाणी भरलं. ऊसाला आपण रात्रभर पाणी भरायचं. द्राक्षाला नवीन लोड शेडिंग सुरू झालं तर रात्री लाईट यायची. बरं नाशिक म्हणजे सगळ्यासाठीच तपोवनच येते. हे मोठमोठे सापण घोनसन नागन. एक नागन जुळण का धरलं एका जणांना सर्व मित्रांना त्याला 2 जणांना उचलावं लागलं. एवढे मोठे सांगायचं तात्पर्य हे देव हो की गुरुवाक्य सदा सत्यम एकम परम पद ते समजून. आणि श्रीराम जय राम जय जय राम. 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 धर्मसाहेबांना असं झालं 2-3 वर्ष झाले नाशिकला आणि आता थोडं प्रवचन करायचं बोलायचे लोक. आता बाबांना जसं बोलतात तसं तर मराठा महासंघाचा कार्यक्रम त्याने बाबा आम्हाला तुम्ही थोडं तिथं बोला आणि छत्रपती शिवाजी महाराजांना असा हार घाला. मी आनंदानं हा म्हणून त्यांना तिथे गेल्यानंतर छत्रपती म्हणला शिवाजी महाराज
काय तुमच्या चरणापाशी झोपलं तर आता तुमच्या डोक्यावर हार घालायची या पामराला संधी मिळाली. इतका आनंद झाला काय सांगतो. माझा सेवा करणारे तुम्ही मंडळी आहे महाराज. म्हणून सद्गुरू जनार्दन स्वामी असते तर मला नाही वाटत इथून आणले असते. सेवा भाव फार महत्वाचा वाटत त्यांना. श्रमदान बाबा प्राणपेक्षा प्रिय. जाऊ दे ती पूजा बाजा. एवढे लोक आले श्रमदानाला, बाबाजी आरतीच पूजा करायची. जाऊ दे ती पूजा. जखम झाली माग बसून बसून, तिला पट्टी सुद्धा करून देत नव्हती शेठ. जाऊ दे ते इतके लोक आले काम करायला, कुठे ती पट्टी घेऊ मस्त. जिजवणी देह केले आणि म्हणून देव अशा प्रकारचा तुमचा भाव आहे जो मारुतरायांनी दाखवला. मारुतरायाची भक्ती दास्य भक्ती आहे. आणि म्हणतो अगोदर सांगितलं की त्या मारुतरायाचीच कृपा असं समजा तुम्हाला असा सेवाभाव प्राप्त झाला. नाही तर शहाण्णकुळीमध्ये एवढी इमानदारीने सेवा करणारी मंडळी फार कमी पाहायला मिळते महाराज. आणि तुम्हाला सांगतो काय सांगतो, रामराया रावणाचं युद्ध वगैरे संपवून पुष्पक विमानमध्ये बिभीषणासह घातलं तेव्हा एक इच्छा आहे. काय बोल बोल मात्र सांग, काय इच्छा आहे? नाही, माझ्या आईला दर्शन द्या, मी पण दर्शन घेऊन येतो. काय गोड आहे प्रसंगी मार. आईला दर्शन, आईला राम भेटून दिला. अरे वा, का बरं नाही उतरा विमान खाली. अंजनी माता आणि आता ते केलं, हे केलं, ते केलं. रामराय सांगायला लागले की माता तुझ्या पुत्राचे जे उपकार ना ते आमच्या रघुकुलावर सुद्धा एवढे आणि त्याच्यातून उत्तरही होऊच शकत नाही. काय झालं, काय काम केलं यानं एवढं? आता ते मुलगा आहे तिथं, एवढं काय काम केलं म्हणे. यानं सीता शोधणी केली म्हणे, सीतेचा शोध लावला. 100 योजन समुद्र ओलांडून गेले, 100 योजन समुद्र, आणि सीतेचा शोध लावला. अनेक प्रकारचे रावणाचे सैन्यात आणि संहार केला. जाने सीता रावणाला कोणी मारलं? रावणाला माझ्याकडून मरण प्राप्त झालं. का बरं तुम्ही मारलं? माझ्या मुलामध्ये ताकद नव्हती. तुम्ही एका ठिकाणी बसून राहायचं असताना सर्व संहार करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, मारुतरायामध्ये आहे. तुम्ही कशाला युद्ध केलं रामराय? याला काय सेवक म्हणतात? मारुतराय तुला समजत नाही? स्वामीला तू कामाला लावलं, सेवा करायला, स्वामीला तू संहार करायला लावलं, तुला कळत नाही? स्वामी भक्त म्हणून घेतो स्वतःला. अंजनी माता रागवली हो, रामराया म्हणजे तसं नाही माते. नाही पण यांनी फार नाही हे चालणारच नाही, मला हे आवडणारच नाही. तुम्ही एका ठिकाणी बसायचं पाहिजे होतं. याने सर्व संहार करण्याची शक्ती याच्यामध्ये आहे. तुम्हाला पाहिजे की याची शक्ती काय आहे, याच्यामध्ये काय शक्ती ओतली नाही, नीट लक्ष देऊन आहे का माझी माय बहिणी हो. अजूनही गेलं तुम्ही किष्किंधाला, तिथं मोठा पर्वत आहे, तिथं वानराचं राज्य होतं, सुग्रीवाचं राज्य होतं, बालीचं राज्य होतं. आणि त्या ठिकाणी सांगितलं की रामराया हा सामान्य नाही, हा रुद्र आहे, भगवान शंकराच्या कृपेने प्राप्त झाले. तुम्हाला काहीच करायची गरज नव्हती. मग कशाला दास्य म्हणून घेतो तू? आपली चोळी बाजूला केली आणि असं स्तन धरलं महाराज, आणि त्याच्यातून दुधाची धार असं दाबलं स्तन,
दुधाची धार निघली होती, एका पर्वताला छिद्र पाडून पलीकडे गेली. अजूनही तो पर्वत आहे, जिथून छिद्र पाडलं त्या दुधाच्या धारेनं डोंगरावर छिद्र पाडून दिलं. हे दूध पिला तो रामराया, तुम्हाला काहीच करायची गरज नव्हती. एवढा सेवा भाव जर तुम्ही दास्य भक्ती म्हणता मारत राहायची तर हे दूध पिलाय. असं दूध पिलंय छत्रपती शिवाजी महाराजांनी किंवा महाराष्ट्र स्वतंत्र झाली. मी माझ्या जिजाऊचं दूध पिलं, त्या दुधाची लाज राखली पाहिजे. जनार्दन स्वामींची महाराज बाजूची भाकराने भांडार घातलं, कालवण खाल्लं एका सद्ग्रस्तांनी. त्या मुलांनी त्याला MA इंग्लिशपर्यंत त्याचं शिक्षण केलं, तो प्रोफेसर झाला. पत्नी मिळाली त्याला, पण ती पण प्रोफेसर मिळाली. आणि शिवाय आणखी सासऱ्याला कोण म्हणून सासऱ्याची जमीन डोंगराळ जमीन मिळाली. थोडी थोडी जमीन गुरुजींनी पाहिली, तुम्ही पाहिली असेल. 2-2, 4-4 पांढऱ्या जमीन भात करतात, नागली करतात. आणि तुम्हाला नागलीची पापड माहिती आहे, भात माहिती आहे. आणि ती शेती करतो. ते तो म्हणे मला मंदिर बांधायचं. आम्ही ते मंदिर बांधायचं म्हणलो, ठीक आहे छोटं मंदिर बांधलं. विद्यार्थी नोकरी लागली, बांधले मंदिर, भूमिपूजन केलं. सासऱ्याची जमीन 1 एकर 2 एकर म्हणलो असं नाही चालणार. तुला जर आश्रमाला द्यायचं असेल तर कागदपत्र पूर्ण करून दे. आणि म्हणजे आदिवासी जमीन घेता येत नाही. मग आदिवासी आपल्याकडे महाराज आहे, देवबाबा जयरामगिरीजी महाराज, त्याने सगळं कागदपत्र कम्प्लीट करून दिलं. बांधलं मंदिर. आता बांधलं मंदिर का आम्ही 2-3 वर्षानंतर भूमिपूजनानंतर गेलो तर तिकडं सगळं श्रमदानामध्ये दर रविवारी श्रमदानाला लोक येऊन 2 एकर वावर सहन केलो. हा खडोंगर कमालच झाली. म्हणजे तिथून गुजरात हायवे चालला. त्या लोकांना वाटलं कोण काम करते. त्यांनी सांगले जनार्दन स्वामींचं काम. त्यांना तेच विचारात गाडगे पाटलासारखं सगळं जे शिपेन काय म्हणतात त्याला, ते भोकलँड वगैरे पण आणखीन चांगली करून दिली जाईल. तर तिथं काय तसं आता मस्के साहेबांनी सांगितलं कोण काय करणार, एवढं दान देणार मी आपल्या समाजात पाहिलं नाही. आणि म्हणून द्यावं मंदिर बांध 30 वर्षी गेलं तर किती खर्च लागला. म्हणजे बाबा आतापर्यंत 12 लाख रुपये लागले. कुठून पैसे आणले. श्रमदान तर ठीक आहे, पण विटा स्टील वाळू ही कुठून आणलं. त्यानं जे सांगितलं माझा अंत करून बघणार. म्हणजे बाबा मी जनार्दन स्वामीची बाजरीची भाकर खाल्लेली आणि तिची लाज राखली पाहिजे. मला पगार किती आहे गुरुजीने विचारा, रिटायरमेंट किती गुरुजी. ते पण प्रायमरी शिक्षक आहेत, ते प्रोफेसर आहे. दोघांना पगार किती असेल. फक्त किराणा तेवढेच पैसे आम्ही वापरतो, बाकीचे सर्व पैसे मंदिरात करतात. आदिवासी काशीनाथ गवळी काय म्हणा या त्याला असे जर 100 मिळाले. स्वामी विवेकानंद सांगितलं मी भारत नाही पूर्ण विश्व बदलून टाकते असं म्हणतो. याला निष्ठावंत भाव म्हणतात. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व गीत राही रंगायनापाशी. एकनिष्ठ भाव माझा सद्गुरु चरणापाशी, त्यात सर्व गीत राही रंगायनापाशी. अशा निष्ठावंत भक्ताची मांदियाळी झाली पाहिजे. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. जो जे वांछित तो ते लाभो प्राणी जात. जसं पसैदानमध्ये माऊलीने सांगितलंय की अशी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमली ना तर काही अशक्य नाही महाराज. पण हे असं एकत्रीकरण करायला असे लोक याला भाग्यवानच येतात. भाग्यवंत मनोदया शरण गेले पंडितराया, शरण गेले सद्गुरुराया. जे भाग्यवान आहेत त्यांनाच हे प्राप्त होतं, सगळ्यांना नाही. पुष्कळ विद्यार्थी गेले 43 वर्षापासून आदिवासी विद्यार्थी वसतिगृह चालवत होतं. हजारो विद्यार्थी चांगल्या पदावर गेले आणि त्या सर्वांचं नोंद त्यांनी केली. 27 वर्षापासून त्या भागात जातो. सगळे प्रवचन त्या सद्ग्रस्तांनी गेले आणि असे प्रवचन ऐकून आणि हे भांडवल महाराज लोकांचं असं ऐकून पाठ झालं. तो आता इंग्रजीमध्ये प्रवचन करतो आणि हेच सांगतो. विकासासाठी हे शिक्षणाचे एक प्रकार. आणि म्हणून देव असा निष्ठावंत भाव तुम्हाला आताचं उदाहरण पाहिजे असेल तर आज श्रीधर स्वामींची आणि जयंती. एक महापुरुष आपल्या महाराष्ट्रात होऊन गेले. आता
आणि त्यांच्या घरामध्ये दत्त भक्ती होती, भगवान श्रीरामाची भक्ती होती, आई वडील भक्त भगवत भक्त होते. आणि मुलांचं लग्न वगैरे झालं तर त्यांनी तो संन्यास घेतला. आणि संन्यास घेतल्यानंतर सज्जनगडावर गेले आणि श्रीराम जय राम जय जय राम या 13 अक्षर मंत्राचा 13 कोटी नाम जप केला. हा घडलेला प्रसंग आहे. मी त्यांचं चरित्र वाचलेलं आहे. आणि त्यांच्या मूर्तीचं पहिलं अनावरण म्हणजे अपामराकडून झालं. ते ब्राह्मण लोक आले आणि ते 13 कोटी नाम जप केल्यानंतर श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम असं 13 कोटी नाम जप केला. सज्जनगडावर तुम्ही अजून जाऊन बघा. समर्थांना कपाचा त्रास होता, कपाची बिमारी होती, कप प्रकृती होती. तुम्हाला काल परवा सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज हे मातृपद आणि प्रकृतीचे होते. तसं त्यांना कप, पित्त, वात असे 3 आयुर्वेदामध्ये आहे. कपाचा त्रास होता आणि त्यांना वैदिक शास्त्राची खूप माहिती होती. आणि ते आता आणखीन वैद्याला विचारलं की याला काय उपाय, जरी माहिती असेल तरी विचारावं वैद्याला. आणि त्याने सांगितलं की तुम्हाला हे डोंगरावरचं थंड पाणी चालणार नाही, तुम्ही कृष्णमाईचं वाहतं पाणी प्या. म्हणून कल्याण नावाचा शिष्य होता त्यांचा, तो खालून मग ते स्नान सुद्धा त्याच पाण्यानं करा. गार पाण्यात तुम्ही स्नान करता तर कप वाटतो, तेच पाणी पितात त्यानं कप वाटतो. बाबांना कशात त्रास आहे, जो त्रास आहे किडनी स्टोनचा ते पाणी आम्ही दुसरं पित नाही. जनार्दन स्वामीचा आचार्य महाराज अजून काही वर्षानंतर ऐकायला सुद्धा मिळणार नाही. बाबाजीने कधी विहिरीतच पाणी पिले, आंघोळीला सुद्धा तेच एक फरला कोण पाणी आणतो. दवाखान्यात जरी होते ना पण ते कोणाला शिवायचं नाही, कोणी स्पर्श केलेलं चालायचं नाही. ते फार असं आचार ऐकायलाच मिळणं अवघड आहे महाराजांना. आणि पुढच्या पुढच्या हे शक्य पण नाही. मी सांगतो, माझ्याहून सांगतो की किती त्रास होतो तुम्हाला माहिती आहे. जनार्दन स्वामींचं कार्य करून तो आचार सांभाळणं फार अवघड आहे. तो कल्याण नावाचा शिष्य होतो. जेव्हा तुम्ही काही चिंता करू नका. 3 वेळेस स्नानाला पाणी मी खालून आणून देईन, प्यायचं पाणी सुद्धा खालून आणून देईन. अजूनही तुम्ही सज्जनगडावर जा, तो जो घागर घेऊन जायचा ती रिकामी घागर उचलून दाखवा. घागर म्हणजे डेग, अशी डेग, तशा तो 2 डेगी इकडे एक आणि इकडे घेऊन खालून गडावर जाकडे सज्जनगडाला. आपण शहानपुरीतले आहोत. छत्रपतीजी गुरुदेव भगवान श्री रामदास स्वामीजी तर राहत होते आणि समर्थांना सगळी व्यवस्था छत्रपतीने करून दिली. तिथं खालून एक नारळ न्यायचं तर माणसाला आवड होऊन जाते, वर गड चढायचं आणि तो खालून 3 वेळेस एवढं घरून घेऊन यायचा. तर समर्थांनी सांगितलं काय सेवा करतो बाबा माऊली. मग त्याला 1 किलो गोळ आणि 1 किलो भिजलेली डाळ न्यायला द्यायचे समर्थ. तुम्ही छटाक खाऊन वाचा, दुसऱ्या दिवशी घागरच. आताची प्रजा काय ताकद असेल. 1 किलो गुळ शेर म्हणायचे त्यावेळेस. शेर माहिती आहे, शेटला विचार त्यांचा धंदा असेल. शेरभर गुळ आणि शेरभर भिजलेली डाळ समर्थ स्वतःच्या हातानं भिजायची, त्याला खाऊ घालायची. 3 वेळेस जाण्याचं महाराज सोपी गोष्ट आहे. ती घागर आहे तिथं. आणि श्रीराम जय राम जय जय रामचा जप केला. प्रत्यक्ष समर्थ समाधीतून आले. तिथं जशा पादुका आहे, समर्थाच्या हातामध्ये एक सोटा असायचा, ते काठी आपल्या हाताची, तो सोटा असायचा आणि पादुका तशाच आणि श्रीधर स्वामीला दिले. लोक म्हणणार का सारखे कसं काय पादुका, रात्री समर्थांनी दिल्या. यांच्या सारख्यात काहीच फरक नाही. आताची गोष्ट आहे. 78 साली आज माझ्या माहितीप्रमाणे त्यांचं मान निर्माण झाला असेल आणि त्यांचे भक्त आले ब्राह्मण समाजाचे आणि श्रीधर सेवा मंडळ येते त्यांची आणि पितळाची मूर्ती बनवली अखंड भरीव नाही. पण तिचं वजन पाहतो 4 माणसं मग 60-65 किलो आहे. वर पण कमी आहे. त्याला पण खूप वर्ष कारागीर असं आहे महाराज विचारच नका. किती सुंदर आहे. असं मुखट नाही होत भावाजीचं एवढं असं मुखट नाही. आणि समर्थाने तसं तसंच दिलं आणि जा म्हणे आता श्रीराम जय राम जप प्रचार कर जगामध्ये. संपूर्ण
महाराष्ट्राचा अर्धा भाग, कर्नाटक पर्यंत त्यांची भूमी, कर्नाटक पर्यंत त्यानं श्रीराम जयराम जप केला आणि हुबळीच्या जवळ त्यांचं स्थान आहे, तिथं ती मूर्ती बसायची होते. ते एकनाथ शास्त्री शौच म्हणजे नाशिकचे दिग्गज ब्राह्मण, त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या हातानं पूजा करून द्या, तुम्ही तिकडे यायला शक्य नाही, पण तुमच्या हातानं गंगेवर पूजा करून दिली सगळी महाराज प्राण. सगळे दिग्गज ब्राह्मण एकापेक्षा एकनाथ शास्त्री शौच, गोडसे शास्त्री, लक्ष्मण शास्त्री, दीक्षित अशी माझे वडिलांचे वयाचे, आणि ते आले त्यांनी सांगितलं म्हणलं कोणतं तरी येतीच्या हाताने ही पूजा व्हायला म्हणजे का ते येती होय. तेव्हापासून कळलं की येतीचा आचार काय असतो. महाराज तुम्हाला नाही समजणार, पण आम्हाला कळतं येतीचा आचार काय. असा आचार तुम्हाला शोधून सापडणार नाही, तो जनार्दन स्वामीचा होता आणि त्या आचाराप्रमाणे तुम्ही वागता येईल हे त्यांना कळतं. महाराज जीवनभर गुरुजी सोहळ्यात राहिले एकनाथ शास्त्री, आणि तुम्हाला गुरुचरित्र लागताना स्वतः हाताने लिहून द्यायचे, अशी कितीतरी प्रति त्यांनी हाताने गुरुचरित्राचे लिहून द्यायचे. आणि गुरुचरित्र लिहिता जय सियाराम. काय गती महाराज, अंतकालेश मामी व स्मरण कलेवर याच्यासाठीच केला होता अट्टा. असं शेवटचा क्षण गोड व्हावा, शेवटच्या क्षणापर्यंत गुरुदेवाची सेवा, शेवटच्या क्षणापर्यंत गुरुदेवाचं स्मरण झालं. स्वामी काज तुम्ही संसारी आहात, मुलं चांगले सुसंस्कृत असणं करणं, त्यांना नातवंड मुलं काही काही लवकर भाग्य निर्माण होतं. जे लवकर आज झाला तुमच्या घरी, जगन लवकर आज झाला, मुलीला मुलगा झाला तर एक मुलगा जन्माला येतो तर किती नातं वाढतं. आमचा दीपक काल मामा झाला, एक माणूस जन्माला येतो तर कोणी आजोबा होतं, कोणी आजी होतं, कोणी काका होतं, कोणी मामा होतं, कोणी मावस भाऊ होतं, कोणी आते भाऊ होतं, किती नाते वाढतात. पण हे नातं बचत घालतो महाराज भक्ती मार्गाकडे येऊ. जे नातं भक्ती मार्गाकडे येत नाही त्याला नातं पोतं म्हणतात, ते बचत घालतो महाराज. म्हणजे असं नातं होतं नको, भक्ती मार्गाला प्रोत्साहन देणारं पाहिजे. संसारी जीव येतो. मी सांगितलं काल परवा की तुम्हाला मुलं आहे, मुलाला मुलं झाले, नातवंड झाले, काही काही ते भाग्यवाने विचार की त्यांना पण तू पण पाहिलं नाही. आणि हेच आहे ना समाजात, मुलं चांगले आहेत, मुली चांगले आहेत, त्यांचं घरदार चांगलं आहे, मुलांचं घरदार चांगलं आहे, त्यांचं सून होणार तिचं घरदार चांगलं आहे घराचा, हेच सुख आहे संसारात, दुसरं काय. आणि हे सुख केवळ आणि केवळ माझ्या अनुभव सांगतो की संत सेवेनं आणि गुरुदेवांच्या कृपेने प्राप्त होतं, हे मी वर हात करून सांगू शकतो. आणि म्हणून देव सर्व सुखाचे आगर तुम्हाला सांगितलं, सर्व सुखाचे पाखर संत सर्व सुखाचे पाखरे उभे होते खिनभर. खिनभर म्हणजे क्षणभर जरी देवाच्या जरी उभा क्षणभरी थोडी जरी स्वल्पशा धर्मस्वस्त राहतो महत्व वयात, थोडी जरी सेवा झाली तरी माणसं महाबाहेर मुक्त होतात. म्हणून देव भगवंताची भक्ती वायराची नाम जपता वाया गेला, ऐकत कोणी ऐकला. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून आमच्या माता बहिणी पाकायचे सदा जय जनार्दन जप करतात. एक आधी एसटीत बसली जय जनार्दन आई आणि तिकीट आपली पिशी काढली, कमराला पिशी राहते ना, आता नाही आता वर्ष आहे, तेव्हा कमराला पिशी तिने काढली, नोट दिली, हे भाऊ कंडक्टर हातात दिली. आजी हे नोटले छिद्र पडलेले हे चालत नाही. काय म्हणतो माझ्या नोटले छिद्र आहे आणि तुझ्या तिकिटाला किती छिद्र आहे ते चालतात, आणि माझ्या नोटले छिद्र आहे ते चालत. एक याच्यापेक्षा दुसरी नोट नाही माझ्याकडं, घ्यावं लागली महाराज. असं जय जनार्दन असं चालली माय महिने भरते. आणि सोसायटीच्या वाटावरच आश्रमात येऊन दर्शन घ्यायचे. सोसायटीच्या वाराला असं झाड तिच्या समोरच पडलं, 2 पाऊल पुढे गेले असं तिच्या अंगावर पडला. या आश्रमात येऊन रडायला लागली, बाबा म्हणे मी आज वाटलं काय झालं,
म्हणजे असं वादळ सुटलं, दर्शनाला येत होती, ते झाड तिच्या समोर पडलं, 2 पावलं पुढे गेले असं पडलं. असं कसं काय बाबा, विश्वास विश्वबीजम लिखिलम भयारणम पंचवक्रम त्रिनेत्र करतो, भगवान सर्वांचं रक्षण करणार आहे. जातील संकट दूर भगवान या ठिकाणी सांगतायत, मुळातच आपण भजनशील आहोत, पण आपण विसरून गेलो. मुळातच सगळं आपलं कोणावर तरी प्रेम आहे ना. देव न मानणारा देव माणूस असू शकतो. देव मानत नाही काही नको मानू, पण सत्कार्य करतो, हे पण त्याची एक बाजू समजून घ्यायची पाहिजे. ठीक आहे, दुसरी बाजू नाही मानतात. देव न मानणं याला नास्तिक नाही म्हणते. शास्त्र वचन, गुरुवचन आणि वेद हे ज्याला प्रमाण्य नाही त्याला नास्तिक म्हणतात. याच्यामध्ये ते दान करतो, चर्चा झाली त्याच्यात सांगतो की तो दान करतो, मुलांना शिकवतो, संस्कार काढतो, ठीक आहे, हे करतो ना. देव नका मानू. देवाला पण गरज नाही. ज्यावेळेस तो देव मानणार नाही, एक वेळेस देव बी त्याला मानणार नाही, त्याला जावं लागेल. देवानं आपलं प्लग काढून घेतलं, लाईट बंद, खूप इतका दौरा पडणे शिकाय सकाळी संध्याकाळी गर्दी, त्याला गरज नाही, पण आपल्याला गरज आहे. त्याची गरज संपली, आपलं संपलं. आणि म्हणून जो जसा माला मी जसा त्याला, हेच जे भगवंताने सांगितले की आपली कोणावर प्रेम आहे आणि गृहस्थ आश्रमाला या गोष्टीची आवश्यकता आहे, त्या भक्ती मार्गाने मिळतात. हा सिद्धांत आहे. अनेकांचे अनुभव आहेत. जनार्दन स्वामींच्या कायद्याचे अनुभव आहेत, जनार्दन स्वामींच्या मंत्राचे अनुभव आहेत आणि अनेक प्रकारच्या अनुभवातून आजच्या आणि सोमवारच्या दिवशी भगवान मास्तुरायाच्या प्राणप्रतिष्ठा वर्धापनदिनानिमित्त दास्य भक्तीचं उदाहरण तुम्ही स्वतः अनुकरण करून दाखवत आहेत. सत्सर्माची सेवा करतायत, गो सेवा करतायत आणि जातीनं सर्व लक्ष घरच्यापेक्षाही जास्त लक्ष आश्रमाकडे देत आहेत. म्हणून सर्वांच्या चरणी, माझ्या मायबहिणीच्या चरणी, गुरुबंधू भाविकाच्या चरणी, ज्येष्ठ वर्षाच्या चरणी आणि नमस्कार करून या ठिकाणी थांबूया. थोडा वेळ झाला त्याबद्दल क्षमा आहे, कारण तुम्ही तुमच्या आनंदावर विरजण टाकताय ना. आमच्या आजूबाजी भागामध्ये 4-5 वाजताच मिरवणूक निघते ना. बाबा 4-5 वाजता जे लावतात त्यांना त्याच्यात आवड आहे. एवढं करून मी तेवढी एवढं आहे 3-4 एकर वावरत बसून राहतात. लहान मुलगा सुद्धा रडत नाही. आणि मग ऐकतात, करा बाबा वेळ आला बाबा तुम्हाला वेळ होतो, पूजा पाठ करायची, परत 100 किलोमीटर जाऊ द्या, काय होईल 1 दिवसात. आणि म्हणून द्यावं सर्वांना नमस्कार करून प्रसादावर महामंत्र झाले ना. थोडं तरुण मंडळीने नाचाला जसं उल्हास दाखवलं तसं वाढण्यासाठी उल्हास, माझ्या मायबहिणीने वाढलं तरी चालेल. तरुण भगिनींनी थोडा वेळ होईल जेवायला, काही हरकत नाही. आणि बाहेरगाव मी भरपूर मंडळी आले, सगळ्यांचा आग्रह भक्त मंडळाचं की प्रसाद घेण्याची जाऊ नये अशी त्यांची विनंती आहे. नारायण नारायण ओम सत्यनारायण अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमानसिकः प्राणापानसमायुक्तं सख्याम्यन्नं चतुर्विधम् अहं प्रभुरां यज्ञः सुराः परमोक्षदं मनः ममेवास्य महावीरम्
ब्रह्मार्पणं ब्रह्म हवि ब्रह्माग्नो ब्रह्माहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्म कर्म समाधिना अन्नं ब्रह्म ब्रह्म निश्रादिशि गुह्यवर्म ऐश्वर्यं शुद्धधर्म वृथा ब्रह्मवाडविद्ये अन्नं ब्रह्म रसुर्विष्णुर्भुक्ता देवो महेश्वर इति संचतं भुक्तं कृष्णदोषपादते यज्ञशिष्टाशिना सन्तो चित्ते विषय यज्ञशिष्टा भूयो यान्ति ब्रह्मसनातना प्रसादी प्रसन्नता प्रसादी सुदुःखानि हनिशोभजायते प्रसन्नचेतस्याशु बुद्धि पर्यवतिष्ठते अंजनीयदर्शनमूर्तं कुमारं ब्रह्मचारिणं कृष्णोष्णाचार्यं हनुमन्तस्मराम्यं शिवार्पं कृष्णार्पं तत्सब्रह्मार्पणस्तु ओम नमः पार्वती पतये हर महादेव बजरंग बली महाराज संकट मोचन